आणि आता बातमी आहे ती नाशिकमधून। सध्या झटका, हलाल आणि मल्हार या प्रमाणपत्रावर नव्या वादाला तोंड फुटले। तर नाशिकमध्ये हलाल मटणच विक्री करणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे हिंदू खाटेक समाजाच्या बैठकीमध्ये। हिंदूंनी झटका मटण खावं, हलाल मटण खाऊ नये असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं होतं। तर नितेश राणे संधी साधू आहेत, रमजानमध्ये मटण खाताना दिसतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये। आम्ही पूर्णपणे निर्णय घेतला की नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचा झटका मटण घेतला जात नाही आणि कोणी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही। आम्ही बॉर्न खाटीक आहोत आणि म्हणून या भानगडीत कोणी बोलू नये, पडू नये आणि धार्मिक उन्माद कुठेतरी माजवण्याचा प्रयत्न करू नये, जातीमध्ये फूट पाडण्याचा आणि समाजामध्ये आमच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही एक आहोत, एक संघ आहोत आणि आम्ही हलालचंच मटण विकणार। नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे। काय होतंय, त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की पुढचा माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं। याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होता, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहेत, तेही खात आहेत, वडीलही खात आहेत। फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहे। तर प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये मटण कसं खावं, मटण कसं खापावं हे सगळं लिहिलेलं आहे। तुमच्याकडे कुठला धर्मग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की मटण कसं कापावं? कारण का तुमचा धर्मग्रंथ मटण न खाणाऱ्यांनी लिहिलेले आहेत। कशाला वाद वाढवता कारण नसताना? ही मल्हार सर्टिफिकेट देणारी व्यक्ती कोण? सरकार काय का? सरकारने जर नाव ठेवलं असेल तर आम्ही सरकारला विनंती करू, माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटू की याला देवी देवताचं नाव देण्यात येऊ नये। कोणत्याही देवी देवतेचं नाव देणं मला पटत नाही। मी महाराष्ट्रातील एक खाटीक समाजाचा अध्यक्ष म्हणून एवढंच जरूर तुम्हाला सांगेल की जी परंपरा सुरू आहे ते चालू ठेवावी, त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा समाजाला कोणाला गोवण्याचा प्रयत्न करू नये। हे मला माहित नाही काय म्हटलंय ते, म्हणजे मी एकदा तपासून घेईल, पण असे काय वक्तव्य होत असतील मला माहित नाही त्याचा काय संदर्भ असेल, काय कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेला आहे। पण शक्यतो जातीय ते निर्माण करणारे वक्तव्य लोकांनी करू नये अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे।